तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावनी आरामशीर मॅगझिन वाचत बसलेली आहे. पण आता तिला एक मोठा धक्का बसणार आहे. कारण तिला एक मेसेज आलेला आहे आणि त्या मेसेजमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आम्हाला लकीविषयी जे काय झालेलं आहे ते सगळं माहिती आहे. तू आणि लकीने मिळून काय काय केलं आहे ते सगळं आम्हाला माहीत आहे. त्यामुळं तुला आता आमचं ऐकणं गरजेचं आहे. एवढाच तो मेसेज आहे आणि त्या मेसेजमुळे सावनीपुरती हादरून गेलेली आहे. कोणाला बरं माहीत असेल असा प्रश्न तिला पडलेला आहे. कोण आपल्याला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतंय, असे विचार तिच्या मनात येत आहेत. आपण तर एवढे कपटे आहोत, पण आपल्यापेक्षा देखील कोणतरी कपटे आहे आणि आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतंय, या गोष्टीचा त्रास तिला होत आहे. लकीने आपल्याविषयी कोणाला सांगितलं तर नसेल ना? कोणाला सांगितलं असेल बरं? मला तर वाटतंय हां, मुक्ताला. लकीने मुक्तालाच सगळं काही सांगितलेलं असणार आहे आणि हे मेसेजेस मुक्ताच करत असणार आहे, असा विश्वास तिला वाटत आहे. पण लकी असं का करेल? असा प्रश्नसुद्धा तिच्या मनात येत आहे. पण काही का असेना हे सगळं काही लकीनंच केलेलं आहे. त्यामुळं आपण लकीला जाब विचारला पाहिजे आणि लकीला समज दिली पाहिजे, की असले खेळ तू माझ्याबरोबर खेळू नको, कारण असले खेळ मला माहीत आहेत, असं म्हणून ती चिडलेली आहे. आता लकी आल्यानंतर त्याचा चांगलाच समाचार घ्यायचा असे विचार तिच्या मनामध्ये येत आहेत. कारण लकी आपल्याशी डबल गेम करतोय असं तिला वाटत आहे. आणि तेवढ्यात लकी येतो. आलेल्या लकीवर वसकून लगेच ती त्याच्या अंगावर जाते आणि म्हणते, "तुला काय वाटतंय? असले खेळ तू माझ्याबरोबर खेळशील आणि मी तुला माफ करेल काय? तुला असं वाटतं का किंवा तू असले खेळ खेळलेले मला समजणार नाही? असले खेळ मी अगोदर खेळून झालेले आहेत. त्यामुळं तू जे काही केलंय ना, ते अगोदर मान्य कर." लकी म्हणतो, "काय झालंय ते मला सांगशील का नाही?" तेव्हा ती सांगते, की "आपलं जे काही झालेलं होतं, ते सगळं तू मुक्ताला सांगितलेलं आहेस, ही गोष्ट मला समजली आहे." लकी म्हणतो, "तू काय बोलतेस? तुला कळतंय का? मी स्वतःहून माझ्या पायावर धोंडा मारून घेईल का? काय गरज आहे मला त्यांना सांगायची? आणि जर का मी त्यांना सांगितलं असतं, तर त्यांनी मला घरात ठेवलं असतं का? हाकलून दिलं नसतं का?" तेव्हा सावनी त्याच्या अंगावर जाते, त्याची कॉलर पकडते आणि म्हणते, की "तू मला काय मूर्ख समजतोय का? माझ्याशी डबल गेम करण्याचा अजिबात प्रयत्न करू नको. अन्यथा ही सावनी काय आहे ना, याचा हिसका मी तुला दाखवेल." तेव्हा लकी चिडतो आणि म्हणतो, "तुझ्यावर विश्वास ठेवूनच मी चूक केलेली आहे. खरं तर आत्तापर्यंत हे सगळं मी घरच्यांना सांगून टाकायला पाहिजे होतं. थांब, आता सगळं मी सांगून टाकतो आणि मग जे काय व्हायचे ते होऊ दे. होऊन काय होईल ते मला पण घरातून हाकलून देतील ना, देऊ दे. पण तुला सुद्धा त्यांनी घरातून हाकलून द्यायला पाहिजे आणि तू रस्त्यावर भीक मागत फिरायला पाहिजे, हेच मला पण आता बघायचं आहे. तुला वाटतंय ना मी सांगितलंय, मीच सांगितलेलं नाहीये. आता पण वाटत असेल तुला तर मी सांगून टाकतो." असं म्हणून त्याने तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर का ही गोष्ट लकीने सांगितलेली नसेल, तर ही गोष्ट सांगितली कोणी? हा प्रश्न मात्र अजून सावनीच्या डोक्यातून जात नाहीये. ती परत एकदा त्याला म्हणते, "तू नक्कीच सांगितलेलं नाहीस ना? तू माझ्याशी खरं बोल." लकी म्हणतो, "असं का करतेस तू? मी कशाला सांगू त्यांना? आणि त्यांना सांगून मी काय स्वतःच्या पायावर दगड मारून घेणार आहे का? तू काही काळजी करू नको, मी त्यांना काहीच सांगितलेलं नाहीये." पण आता सावनीच्या डोक्यातून विचार मात्र जात नाहीयेत. जर का हे लकीनं सांगितलं नसेल, तर हे सांगितलं कुणी? आणि त्यानंतर ती मुक्ताकडे पाहते. मुक्ता घरामध्ये आकाशकंदील करत असते. ती आकाशकंदील करत असताना शांतपणे तिचं काम करत असते. मुक्ता तर एवढी शांत आहे, म्हणजे मुक्ताला नक्कीच काही माहीत नसणार आहे असा विश्वास तिला वाटत आहे. जर का हिला काय माहीत असतं, तर आत्तापर्यंत हिनं डोक्यावर घर घेतलं असतं आणि आपल्याला घराच्या बाहेर काढण्याचे विचार देखील बोलून दाखवले असते. पण अजून तर ही शांत आहे. शांतच नाहीये, तर हिला काही माहीत नाहीये असंच हिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. आणि तेवढ्यात मुक्ता सावनीलाच हाक मारते आणि म्हणते, "हो, मी आकाशकंदील करतेय, जरा तुम्ही मला मदत कराल का?" तेव्हा सावनी म्हणते, की "हो, हो, का नाही?" सावनी म्हणते, की "ही तर आपल्याशी गोड बोलतेय. जर का ही आपल्याशी गोड बोलत नसती, तर नक्कीच हिच्या मनामध्ये काय चाललं आहे हे आपल्याला कळलं असतं. पण हिचा चेहरा बघून आणि हिचं बोलणं ऐकून मला तर नाही वाटत, की ही आपल्याला काही वाईट बोलणार आहे." आणि त्यानंतर मुक्ता तिला म्हणते, की "आकाशकंदील लावलेला आहे, जरा बघा बरं कसा दिसतोय ते आणि आतली लाईट चालू करा, आकाशकंदील चालू करा, बघूया आपण कसं दिसतंय ते." आणि सावनीसुद्धा बाहेर येते आणि म्हणते, की "हो, खूपच सुंदर आहे आकाशकंदील." तेव्हा मुक्ता म्हणते, की "मला अगोदर असं वाटलं होतं, की याचे रंग उडून गेलेले आहेत, पण आता असं वाटतंय, की याचे रंग उडलेले नाहीयेत." खरं तर मुक्ता हे तिला उद्देशून बोलत असते, पण ते मात्र तिच्या लक्षात येत नाही. सावनीला असं वाटतं, की मुक्ताला काहीच माहीत नाहीये आणि ती मुक्ताला म्हणते, "हो, आकाशकंदील तर खूप छान दिसतोय." मुक्ता म्हणते, "हो ना, खूपच सुंदर आहे आकाशकंदील." पण मुक्ताचं बोलणं ऐकून आता
सावनीने सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. मुक्ताला तर या गोष्टीतलं काहीच माहिती नाहीये असा विश्वास तिला वाटत आहे. पण मग कोणाला माहीत आहे असा विचार ती करत असते आणि तेवढ्यात दुसरा मेसेज येऊन टपकतो. दुसरा मेसेज तिला आलेला आहे, की तुमच्याविषयी आम्ही कोणाला काहीच सांगितलेलं नाही. पण आता आम्ही जे काही सांगतोय ते तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. तुमच्याकडं खूप पैसा आहे ते आम्हाला माहीत आहे आणि त्यातले फक्त ₹2,00,000 आम्हाला पाहिजे आहेत. आता सावनीच्या लक्षात आलंय, की आपल्याला जी व्यक्ती त्रास देते, जी व्यक्ती आपल्याला मेसेज करते, त्या व्यक्तीचा नक्की हेतू काय आहे? ती स्वतःच्याच मनाला बोलत असते, की म्हणजे हा व्यक्ती आपल्याला ब्लॅकमेल करतोय तर. याला आपल्याकडील पैसे पाहिजे आहेत आणि त्यामुळे हे सगळं काही करतोय. याला सगळं काही माहीत आहे. म्हणजे आपल्याकडे पैसे आहेत हे देखील याला माहीत असणार आहे आणि आता जर का ही गोष्ट त्याने मुक्ताला, सागरला सांगितली, तर हा व्यक्ती आपल्याला घरातून हाकलून द्यायला कारणीभूत होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला याचं ऐकावं लागेल असं तिला वाटत असतं. तर इकडे सागर शांतपणे त्याचं काम लॅपटॉपवर करत बसलेला असतो आणि तेवढ्यात बेल वाजते. सागर बाहेर जातो आणि पाहतो तर दारात एक लिफाफा ठेवलेला असतो. सागर तो लिफाफा उचलतो आणि त्या लिफाफ्यामध्ये नक्की काय आहे ते पाहू लागतो. सागर उघडून पाहतो तर त्यामध्ये काही फोटो असतात. पण त्या फोटोंचा नेमका अर्थ सागरला मात्र काही समजत नाही. सागर नीट पाहतो तरी देखील त्या फोटोंचा अर्थ त्याला काही समजत नाही. सागरला काम करायचं असतं. त्यामुळे आलेल्या त्या लिफाफ्याचा आणि त्यात असलेल्या फोटोंचा जास्त विचार न करता त्याने ते फोटो बाजूला ठेवलेले असतात. पण सागरच्या हातात काहीतरी पडलेलं आहे ही गोष्ट सावनीनं पाहिलेली असते. नक्की कसला लिफाफा आला असेल बरे आणि सागर काय पाहतोय हे तिला बघायचं असतं. पण अजून तो लिफाफा सागरच्या हातात असतो आणि तो काम करायला जाताना त्याने तो लिफाफा डायनिंग टेबलवर ठेवलेला असतो. सावनीला आता त्या लिफाफ्यात काय आलंय ते पाहिजे असतं. म्हणून ती फ्रीजकडे जाते आणि पाणी पिण्याचा बहाणा करते आणि नक्की त्या लिफाफ्यात काय आलंय ते पाहायला लागते. सागरचं लक्ष थोडंसं सावनीकडे असतं आणि सावनी त्या लिफाफाकडे पाहत असते हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. सावनी फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढते आणि पाणी पीत-पीत ती त्या टेबलजवळ म्हणजेच डायनिंग टेबलजवळ येते आणि पाहते तर त्या ठिकाणी काही फोटो असतात आणि ते फोटो असतात क्लिनिकचे. क्लिनिकचे फोटो पाहून सावनीच्या पायाखालची जमीन सरकते. तिला कळतं, की आपला कोणतरी पाठपुरावा करत आहे आणि तेवढ्यात तिला मेसेज येतो, की आत्ताच आम्ही फोटो पाठवलेले आहेत. नशीब ते सागरच्या हातात पडले, पण त्याला त्याचा काय अर्थ कळला नाही. अन्यथा तुमचं काही खरं नाहीये. हे पाहिल्यावर तर तिला मोठा धक्का बसतो. या व्यक्तीला घरातलं सगळं काही माहीत आहे. म्हणजे आपण ठेवलेले पैसे देखील ह्याला माहीत असणार आहेत. आपण सुरक्षित नाहीयेत आणि आता आपले पैसे देखील सुरक्षित नाहीत. आपल्याला या व्यक्तीचं सगळं काही ऐकावं लागणार आहे, असा विश्वास आता सावनीला वाटायला लागतो आणि सावनी ठरवते, की आपल्याला त्या व्यक्तीला पैसे देणं गरजेचं आहे. सांगितलेल्या ठिकाणी ती पैसे देण्यासाठी तयार झालेली असते आणि सागर आणि मुक्ता देखील त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. सावनी ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी पोहोचलेले असते. सावनीच्या हातामध्ये एक लिफाफा असतो आणि त्या लिफाफ्यामध्ये ₹2,00,000 असतात. सावनीला सांगितलेलं असतं, की त्या बागेमध्ये एक बाक आहे आणि त्या बाकावर तुम्हाला ते पैसे ठेवायचे आहेत. सावनी इकडं-तिकडं पाहत असते, पण तिला कोण दिसत नसतं. तर मुक्ता आणि लकी यांनी मात्र चांगलाच प्लॅन केलेला असतो. आता सावनीला ते पैसे ठेवण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो. कारण तिला तसा मेसेज देखील पोहोचलेला असतो, की जास्त शहाणपणा न करता पटकन ते पैसे ठेवा, अन्यथा आम्ही जर का काही केलं तर त्या गोष्टी भोगण्यासाठी तयार व्हा. अगोदरच सावनी खूपच घाबरलेली असते. आपल्याला हे ₹2,00,000 त्यांना द्यावेच लागणार आहेत, ही गोष्ट आता तिला स्पष्टपणे समजलेली असते. समोर असलेला बाक, त्या बाकावर पैसे ठेवायला सांगितलेले असतात. ती तिथं जाते आणि तो लिफाफा तेथे तिने ठेवून टाकलेला आहे. इकडं-तिकडं ते पाहून आपल्याला ब्लॅकमेल करणारा व्यक्ती कुठं दिसतोय का ते पाहत असते आणि तिला सांगितलेल्या मेसेजप्रमाणे तिला वागायचं असतं. इकडं-तिकडं न बघता पटकन पैसे त्या बाकावर ठेवायचे आणि मग वळून अजिबात पाहायचं नाही, अशा सूचना तिला दिलेल्या असतात. ते पैसे ठेवून ती पुढे जाते, पण तेवढ्यात पटकन मागं वळून बघते आणि ती पाठीमागं वळून बघत असते. त्याच्या आतच मुक्ताने ते पाकीट घेऊन गेलेले असते. जेव्हा सावनी मागं बघते, तेव्हा बाकावर काहीच नसतं. तिची मोठी निराशा होते. आपल्याला ब्लॅकमेल करणारा व्यक्ती कोण आहे, हे तिला अजिबात समजलेलं नसतं. मुक्ता ते पाकीट घेऊन येते. मुक्ता ते पाकीट उघडते आणि पाहते आतमध्ये ₹2,00,000 असतात आणि तेच ते पैसे असतात जे सागरचे असतात. मुक्ता लकीला सांगते, की हेच सागरचे पैसे आहेत कारण यावर मी खुणा करून ठेवलेल्या होत्या. लकी तो पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं, की सावनी किती वाईट आहे ते. आता मुक्ता लकीला सांगते, की "मी तुला सांगते त्याप्रमाणे कर. आता हे पैसे तू घेऊन जा आणि
हा मोबाईल देखील घेऊन जा आणि लक्षात ठेव त्यावरून फोन अजिबात लागू देऊ नको. कारण तो नंबर खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर मी ज्या ठिकाणी सांगते त्या ठिकाणी सर्वांना घेऊन ये असं तिने लकीला सांगितलेलं असतं. आता लकी तो पैसे घेतो आणि आता मुक्ता सावनीचा पाठलाग करणार असते. तर आता लकीकडे जबाबदारी दिलेली असते, की फोन केल्याबरोबर सर्वांना त्या ठिकाणी घेऊन यायचं आणि लकी त्याप्रमाणे ठरवतो. मुक्ता आणि लकी यांचा प्लॅन सक्सेस झालेला असतो. लकीच्या आता लक्षात आलेलं असतं, की सावनी किती थर्ड क्लास बाई आहे. ती किती भावनांशी खेळू शकते आणि किती खोटं बोलू शकते, हे सगळं आता त्याच्या स्पष्टपणे लक्षात आलेलं असतं. मुक्ताने सांगितल्याप्रमाणे तो पैसे घेऊन जातो आणि मुक्ता आता सावनीच्या मागं-मागं जात असते. सावनी घरी माघारी आलेली असते. सावनी अजून अपार्टमेंटच्या खालीच असते. सावनी खूपच अस्वस्थ झालेली असते. सावनीला कळलेलं असतं, की आपले ₹2,00,000 गेलेले आहेत. पण आता बाकीचेही पैसे जाऊ शकतात. जर का आपल्याकडे पैसे आहेत हे त्या ब्लॅकमेलरला माहीत असेल, तर आपण ठेवलेले पैसे देखील त्याला माहीत असणार आहेत. त्यामुळं आता आपण जे ते पैसे ठेवलेले आहेत, ते पैसे ठेवायला नको, असा विचार तिच्या मनामध्ये येतो. अजूनही मुक्ता तिच्या पाठीमागेच असते. पण सावनी मात्र या गोष्टीपासून अनभिज्ञ असते. मुक्ता लपून-लपून तिचा पाठलाग करत असते आणि आता सावनी तिने जिथे पैसे लपवून ठेवलेले आहेत, त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. एका कुंडीमध्ये माती आहे आणि त्या मातीमध्ये पैसे तिने लपवून ठेवलेले आहेत. मुक्ता पाहत असते, की ती काय करते आणि सावनी भरभर माती उकरत आहे आणि त्यामधून ते पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि थोड्याच वेळात माती उकरून पैशाचे बंडल तिनं बाहेर काढलेले आहेत आणि हे पाहून मुक्ताला मोठा धक्का बसतो. मुक्ता लगेच लकीला फोन करते आणि घरातल्या सगळ्यांना घेऊन ये अशी सूचना त्याला देते आणि मुक्ता आता सावनीच्या समोर आलेली असते. हातामध्ये पैशाचे बंडल आणि समोर आलेली मुक्ता पाहून सावनीला भीतीचा धक्काच बसतो. सावनी एकदम घाबरून जाते आणि मुक्ता तर अक्षरशः टाळ्या वाजवत तिच्या समोर आलेली असते. सावनीचा मोठा भांडेफोड झालेला असतो. मुक्ता म्हणते, की "हेच ते पैसे आहेत ना?" तेव्हा सावनी म्हणते, "कसले पैसे? हे काय माझे पैसे नाहीयेत." सावनी आता नको तो बहाणा करत असते. मुक्ता म्हणते, की "आता खोटं बोलून काहीच उपयोग नाहीये." तोपर्यंत लकी सर्वांना घेऊन खाली आलेला असतो आणि सावनीच्या हातामध्ये नोटाचे बंडल असतात. ते बंडल आता मुक्ताने हातात घेतलेले असतात आणि मुक्ता म्हणते, की "सागर, जरा चेक करा बरं, हेच ते पैसे आहेत का?" सागर ते पैसे पाहतो. मुक्ताने त्यावर खुणा करून ठेवलेल्या असतात. सावनीला समजलेलं असतं, की आपण रंगेहात पकडले गेलेलो आहोत आणि मुक्ता त्यावरच्या खुणा पाहते आणि म्हणते, की "सागर, बघा, हेच ते पैसे आहेत, हेच ते बंडल आहेत, ज्यावर मी खुणा करून ठेवलेल्या होत्या." आणि सागरला देखील आठवतं, की मुक्ताने त्यावर खुणा करून ठेवलेल्या. आता सागरचा पारा चढलेला असतो. सागरला समजलेलं असतं, की सावनी ही यामध्ये रंगेहात सापडलेली आहे. सावनी किती खोटं बोलते हे त्याला माहीत असतं. पण आता त्याला हे देखील समजलेलं असतं, की मुक्ताने तिला रंगेहात पकडलेला आहे. मुक्ता तिला सांगते, की "तू रंगेहात पकडली गेलेली आहेस, त्यामुळे आता खोटं बोलण्यात काहीच अर्थ नाही." तेव्हा सागर मुक्तावर देखील चिडतो आणि म्हणतो, "ह्या असल्या असल्या घाणेरड्या व्यक्तीला तुम्ही आपल्या घरात ठेवणार होता. हिची लायकीच नाहीये, ही कुठंच राहण्याच्या लायकीची नाहीये. हिला आपल्या घरात आता अजिबात थारा देऊ नका." असं तो मुक्ताला सांगतो आणि मुक्ता देखील सागरला म्हणते, "खरंच एखाद्या सापाला विष पाजल्याप्रमाणे ही बाई आहे. हिला या घरामध्ये ठेवणं म्हणजे चूक आहे. ही बाई कधी आपल्याला ढसेल आणि आपल्याला कायमचं संपवून टाकेल काही सांगता येत नाही." मुक्ता तिला म्हणत असते, की "आजपर्यंत तुझ्यावर जे उपकार केले ना, त्याची चांगली परतफेड तू केलीस. आजपर्यंत तुझी बाजू घेऊन मी राहिले, पण तुझी बाजू घेतल्यामुळं माझ्यावर काय संकट तू आणलंयस ना, ते आज मी पाहत आहे. तू मला चोर ठरवलंस आणि माझ्यावरच उलटलीस. त्यामुळं आता तुला या घरामध्ये थारा नाहीये." असं मुक्ताने देखील तिला सांगितलेलं आहे. आता सावनीला स्पष्टपणे कळले, की आपण रंगेहात पकडलं गेलेलो आहोत आणि आता आपल्याला या घरामध्ये थारा नाही. आता सावनी त्यांची माफी मागण्याचा प्रयत्न करते, तेव्हा सर्वजण म्हणतात, की "माफी मागण्याची आणि बोलण्याची तुझी लायकी नाहीये." लकीसुद्धा आता तिला उलटं बोलत असतो. तिला समजलंय, की लकीसुद्धा आपल्या बाजूनं राहिलेला नाहीये. लकीसुद्धा यांच्यामध्ये सामील झालेला आहे आणि मुक्ता म्हणते, की "तुला या घरातल्या सगळ्या सदस्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुला कचराकुंडीतून तुला आमच्या घरात आणून ठेवलं, पण तुझी लायकी कचऱ्यात राहण्याचीच आहे, त्यामुळं तू या घरात राहू नको. तू पुन्हा एकदा तुझ्या तुझ्या कचऱ्याच्या दुनियेत निघून जा." असं म्हणून मुक्ताने तिला हाकलून दिलेलं आहे. सावनी गयावया करतेय आणि "माझं चुकलंय, मला माफ करा, मी परत असं करणार नाही." असं बोलत असते. "सागर, तू तरी काय समजावून सांग मुक्ताला." असं ती म्हणत असते. तेव्हा सागर म्हणतो, की "तुझी लायकी नाहीये तुझ्या बाजूनं बोलण्याची. तुझं तोंड देखील पाहण्याची माझी इच्छा नाहीये. आत्ताच्या आत्ता तू आमच्या घरच्यांच्या समोरून निघून जा."
त्याचबरोबर मुक्ता देखील तिला म्हणते, की त्यांनी काय म्हणले तुला कळतं ना? तुझी चोरी आम्ही पकडलेली आहे. तुझी लबाडी आम्ही पकडलेले आहे. तू किती दुष्ट आहेस ते आम्हाला समजलेलं आहे. तुझी बाजू घेण्याची माझी अजिबात इच्छा राहिलेली नाहीये. तुझं तोंड पाहण्याची देखील आमची इच्छा राहिलेली नाहीये. त्यामुळे तू आमच्या तोंडासमोरून कायमची निघून जा आणि तुझं हे तोंड आम्हाला कधीसुद्धा दाखवू नको, अशा शब्दामध्ये मुक्ताने तिचा अपमान करून तिला हाकलून दिलेला आहे. मुक्ताने सावनीची चांगलीच नांगी ठेचलेली आहे. कारण ती आता बरोबर तिच्या तावडीत सापडलेली असते. सागर म्हणतो, "तुला सांगितलेलं कळतं ना सावनी, निघ. आता तुला या घरामध्ये थारा नाहीये. आजपर्यंत मुक्तामुळे फक्त तू या घरात राहू शकत होती. पण आता तिनेच तुला हाकलून दिलेलं आहे. त्यामुळं तुझं या घरातलं सर्व वर्चस्व आणि हक्क संपलेले आहेत. आता तू या घरातून निघून जाऊ शकते. नव्हे, तू जर निघून गेली नाहीस तर तुला आम्ही धक्के मारून हाकलून देऊ," असा दमच सागरने दिलेला असतो. आणि या सर्व गोष्टीमुळे आता सावनीला घरातून बाहेर पडण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नसतो. कारण मुक्ताने तिची साथ सोडून दिलेली आहे आणि सागर तिला सांगतोय, की या घरामध्ये राहण्याची तुझी लायकी नाहीये. या घरामध्ये कोणाचंही आता तू तोंड पाहायचं नाही आणि कोणीही तुझं तोंड पाहणार नाही. सावनीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तिला कळलेलं आहे, की आता या घरामध्ये आपल्याला कसलीच जागा उरलेली नाही. आपण जे काही केलेलं आहे ते आपल्यावरच उलटलेलं आहे आणि आपल्याच अंगलट आलेलं आहे. सागर मुक्ताला म्हणतो, की "मुक्ता, चला आता हिच्याजवळ एक क्षण देखील थांबू नका. हिच्याजवळ थांबणं म्हणजे स्वतःचं वाटोळं करून घेणं आहे." तर इंदिरा देखील म्हणते, की "जरा स्वाती, माझा कोयता आण गं, हिचा चांगला समाचार घेते." तर स्वाती म्हणते, की "कशाला हिच्यासाठी कोयता वापरायचा? हिला हाकलून देऊया ना, नाहीतर हिला पोलिसाच्या ताब्यात देऊया." तेव्हा सागर म्हणतो, की "आता मला पोलिस स्टेशन वगैरे असली काही भानगडी नको आहेत. मी हिला फक्त सांगितलेलं आहे, की आत्ताच्या आत्ता माझ्या तोंडाच्या समोरून हिनं निघून जायचं. जर काही निघून गेली नाही, तर मग मात्र मी काहीही करू शकेल." आणि सागर चिडतो आणि सर्वांना म्हणतो, "हिचं का आपण तोंड पाहतोय? चला, हिचं तोंड देखील आपण पाहायला नको. आपण आपल्या आपल्या घरात निघून जाऊया." असं म्हणून तो मुक्ताचा हात धरतो आणि मुक्ताला देखील तो घेऊन चाललेला आहे. सावनी चांगलीच तोंडावर पडलेली आहे. सर्वजण सावनीपासून निघून जातात. सावनीला समजलंय, की आपला डाव आपल्यावर उलटलाय. आपले पैसेही गेले आणि आपलं घरही गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला त्याच कचऱ्याच्या पेटीत जाऊन राहावं लागणार आहे, हे तिच्या आता लक्षात आलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की इंदिरा मात्र दुःखी झालेली आहे. इंदिराला लकीचं वाईट वाटत आहे. आता लकी बाप होऊ शकणार नाही आणि जर का लकी बाप होऊ शकणार नसेल, तर माझ्या लकीबरोबर कोण लग्न करणार, असा प्रश्न इंदिराला पडलेला असतो. आणि त्याच वेळेस तिच्या लक्षात येतं, की इंदिराशी लग्न करणारी एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे आरती. आरती आणि इंदिराचं लग्न लावून द्यायचं आणि असं तिनं ठरवलेलं असतं आणि त्याच वेळेस पुन्हा एकदा सावनी घरात आलेली असते. तेव्हा मात्र इंदिरा चिडते आणि तिचा हात धरून अक्षरशः धक्के मारत-मारत तिला घराच्या बाहेर काढते आणि म्हणते, की "आता दिवाळी आलेली आहे, त्यामुळं आम्हाला आमच्या घरात कसलीच इडापिडा नको आहे," असं म्हणून तिला हाकलून देते. तर आता सावनी म्हणते, "या लकीचं मात्र मी वाटोळं करून टाकणार आहे. या लकीला पुरतं मी बरबाद करून टाकणार आहे." असे विचार तिच्या मनामध्ये येत असतात. पण इंदिरा मात्र तिला घरामध्ये अजिबात थांबून देत नाही. इंदिराने तिला हाकलून दिलेलं असतं आणि इंदिरा म्हणते, की आता आरती आणि लकीचं लग्न लावून देणार आहे. पण त्याच वेळेस आरतीला फोन केलेला आहे तो म्हणजे सावनीने आणि सावनी तिला सांगते, की माझ्याकडं एक मोठी न्यूज आहे आणि ती लकीच्या बाबत आहे. आता ती आरतीला काही सांगणार आहे आणि लकीविषयी काय-काय गैरसमज करणार आहे ते आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. पण आरती त्या गैरसमजात राहील का आरती मुक्ताचं ऐकून लकीबरोबर लग्न करेल ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक